मला माझी आजी बोलली, की "तू मला मरायच्या आधी स्वर्ग दाखवला आणि त्या क्षणी मला कळला खरा आयुष्याचा अर्थ." आधी मला असं वाटलेलं, की हे शेअर करू की नको. पण ज्या दिवशी मला या गोष्टीचा अर्थ कळला, मला असं वाटलं, की हे शेअर मी नक्कीच करायला हवं आणि हे आपल्या जनरेशनच्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. आपण सगळे किती मोठी-मोठी स्वप्न बघतो ना, फॉरेनला जायचंय, खूप पैसे कमवायचे आहे. पण माझ्या 80 वर्षाच्या आजीचं स्वप्न फक्त एकच होतं, एकदा शेगाव बघायचं. असं नाही की तिला याआधी संधी मिळाली नाही, मिळाली, पण तेव्हा ती आजारी पडली. आता आपल्या स्वप्नांची गोष्टी करायची म्हणजे मला मोठं घर घ्यायचंय, मोठी गाडी घ्यायची आहे आणि त्या सगळ्या स्वप्नांच्या मागे धावताना आपण कधी-कधी विसरून जातो, की खऱ्या आनंदाचा मोजमाप इतका पण मोठा नसतो. काही लोकांची स्वप्न खूप साधी असतात, खूप छोटी असतात, पण त्या छोट्या स्वप्नांमध्येही त्यांना पूर्ण आयुष्याचं सुख सापडतं. तर ही आहे माझ्या आईची आई म्हणजेच माझी आजी. जवळपास 80 वर्षाची आहे आणि तिची खूप दिवसांची इच्छा होती, की एकदा शेगाव बघायचं. मग मी ठरवलेलं, की तिची ही छोटीशी इच्छा पूर्ण करायची. आम्ही दोघी शेगावला गेलो. आम्ही दोघी म्हणजे सगळेच गेलो आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. ती माझा हात पकडून बसली होती, गाणं म्हणत होती आणि इतकी खुश होती जणू तिला सगळं जग मिळालं. आणि मग तिने मला एक वाक्य सांगितलं, जे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ती म्हणाली, "तू मला मरायच्या आधी स्वर्ग दाखवला." त्या एका वाक्याने मला खूप मोठा धडा शिकवला, की आनंद नेहमी मोठ्या-मोठ्या गोष्टीत नसतो. कधी-कधी तो छोट्या-छोट्या क्षणांमध्येही असतो. आपल्या माणसांसोबत घालवलेल्या वेळातही असतो आणि कधी-कधी आपल्या मोठ्या स्वप्नांपेक्षा आपल्या माणसांची छोटी इच्छा पूर्ण करणं हेच खरं आयुष्याचं सुख असतं. आज मला कळलं स्वप्न किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. त्याने मन किती आनंदी होतं हे खरं महत्वाचं आहे.